शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मदत करा नाहीतर परिणाम भोगा. होर्मुझवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र राष्ट्रांना थेट इशारा. लष्करी मदत नाकारणाऱ्या देशांना अमेरिकेची धमकी. अमेरिकेला मोठा झटका. 4 देशांनी ट्रम्प यांचा युद्ध प्रस्ताव नाकारला. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनीचा होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास नकार. चीनचं 90% तेल होर्मुझ समुद्रधुनीमधूनच येतं. चीननं युद्धामध्ये सहभागी व्हायला हवं. डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट आव्हान. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा 2% वाढ. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार. तेलाचे दर $106 प्रति बॅरलवर. जग लाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेनं रवाना. UAE बंदरावरील भीषण हल्ल्यामधून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलं. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप. आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल. देश मेला तरी चालेल. गुजरातला आधी तेल पुरवठा होणार. शिवालिक जहाजावरून संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा. सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांब रांगा. गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल. इंधन साठ्यावरून खोटं बोलू नका. राऊतांचा देखील फडणवीसांवर निशाणा. तर घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही, केंद्राकडनं स्पष्ट. विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं काम. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. गॅस टंचाईवर पर्याय म्हणून रेशनिंगद्वारे केरोसिन पुरवठा करण्याचा विचार. अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश. कोल्हापुरात गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसने चुली मांडल्या. गॅस टंचाईच्या विरोधामध्ये काँग्रेसचा एल्गार. मुंबईमध्ये गॅस संकट गडद. व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद. बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळं लागण्याची भीती. धर्मस्वातंत्र्य विधेयकामधून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही. कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न. कुणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांची शिंदे भेट घेणार. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स भारतातच डिकोड होणार. तपासासाठी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलचा वापर. AIIB कडनं सखोल चौकशी सुरू. केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची राज्यसभेत माहिती. दिल्लीमध्ये संसदेच्या गेट क्रमांक 1 वरील सुरक्षा सायरन अचानक वाजला आणि त्यामुळे गोंधळ. वाऱ्यामुळे बॅरिकेड्स हल्ल्यामुळे सुरक्षा सायरन वाजला. CISFचं स्पष्टीकरण. जागतिक युद्धाच्या तणावात सोन्या चांदीच्या दरात पडझड. सोनं ₹1000 स्वस्त तर चांदीमध्ये तब्बल 4000ची घसरण. GST सह सोनं 1,61,000वर तर चांदी 2,63,000वर स्थिर. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.